चौथे अपत्य मुलगी झाल्याने जन्मदातीने जीवे ठार मारले। डहाणू शहरातील प्रकार। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पश्चिम बंगाल येथे राहणारी पूनम शहा ही महिला गेल्या काही दिवसांपूर्वी डहाणू लोणीपाडा येथे राहणाऱ्या आपल्या आईच्या घरी प्रसूतीसाठी आली होती। या महिलेची मागील आठवड्यात लोणीपाडा येथे सुरक्षितरित्या गृहप्रसूती झाली होती। त्यानंतर तिला बाळासह डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। पश्चिम बंगाल येथून डहाणू शहरातील लोणीपाडा येथे आईवडिलांकडे आलेल्या पूनम शहा हिने आपले चौथे अपत्य मुलगी झाल्याने तिचे नाकतोंड दाबून जीव घेतला। हा प्रकार डहाणू उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री घडला। याबाबत डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। पश्चिम बंगाल येथे राहणारी पूनम शहा ही महिला गेल्या काही दिवसांपूर्वी डहाणू लोणीपाडा येथे राहणाऱ्या आपल्या आईच्या घरी प्रसूतीसाठी आली होती। या महिलेची मागील आठवड्यात लोणीपाडा येथे सुरक्षितरित्या गृहप्रसूती झाली। त्यानंतर तिला बाळासह डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अगोदर तिला 3 मुली असल्याने चौथे अपत्य पुन्हा मुलगी झाली। या नैराश्यातून तिने 26 एप्रिलच्या मध्यरात्री बाळाच्या नाकातोंडावर हाताच्या पंजा ठेवून जीव घेतला। या घटनेत बाळाचा गुदमरून मृत्यू झाला। त्याबाबत डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। नैराश्यपोटी हे पाऊल उचलल्याची माहिती तिने पोलीस चौकशीत दिली। पूनम शहा हिचे शिक्षण 9वी पर्यंत झाले असून तिचे सासर पश्चिम बंगाल येथील तर माहेर उत्तर प्रदेश येथील आहे। परंतु अनेक वर्षांपासून तिचे आईवडील डहाणू शहरातील लोणीपाडा येथे राहत असल्याने ती येथे प्रसूतीसाठी आली होती। या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी परीक्षा विधी भागीरथी पवार या प्रकरणाबाबत अधिक तपास करत आहेत। अनेक रुग्णालयांमध्ये 3ऱ्या ते 5व्या महिन्यात गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाची लिंग तपासणी करण्यात येत असे। याकरता अनेक रुग्णालयांमध्ये अतिरिक्त शुल्क देखील आकारले जात असे। मात्र शासनाने यावर कडेकोट बंदी आणल्यामुळे असे प्रकार आता घडत नसल्याचं दिसून येत आहे। तरीही काही रुग्णालयांमध्ये छुप्या पद्धतीने असे प्रकार घडत असतात। लिंग तपासणी थांबल्यामुळे भ्रूण हत्या नाहीत, मात्र अशा वेळी बाळ जन्म झाल्यानंतर मुलगी अपत्य झाल्यास हत्या करण्याच्या घटना अजूनही घडतच आहेत। नवजात बाळाला झुडपात किंवा पाण्यात फेकण्याच्या घटना पालघर जिल्ह्यात अनेक वेळा जन्मलेल्या काही तासांच्या व काही दिवसांच्या मुलगी असलेल्या अर्भकाला पाण्यात किंवा कचऱ्यात किंवा झाडाझुडपांमध्ये जंगलात सोडून देण्याच्या घटना घडलेल्या आहेत। नवजात बाळाला मारून टाकण्याची घटना डहाणू पोलीस स्टेशन हद्दीत अद्याप घडली नसून मागील 2-3 वर्षात 3 मुली अर्भकाला झाडाझुडपांमध्ये आणि पाण्यात फेकून देण्याच्या घटना डहाणू पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या आहेत।